हॅलो, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. सो माझं नाव दिव्या दीक्षित आहे. मी ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे आणि आज मी एका क्लायंटला, आज आमचा 10वा दिवस आहे आणि आज मी एका क्लायंटला स्वतःहून एका ठिकाणी बोलवलंय. बाणेरच्या क्लायंट आहेत, त्यांना मी बावधनपर्यंत बोलवलंय. सो त्यांनी लाईव्ह लोकेशन शेअर केलंय. माझे हार्टबीट्स खूप वाढलेले आहेत. हे याआधी पण केलेलं आहे मी. Just waiting for her to come see. Okay, she is very nearby. आज आम्ही तुम्हाला आमच्या लास्ट सेशन मध्ये आम्ही काय काय करतो ते सगळं दाखवणार आहोत. आय एम वेटिंग हिअर. सो आय एम वेटिंग ॲट द मेन चौक आणि त्या खूप छान गाडी चालवतात, असं काही विषय नाही आहे खरं तर. धाड धाड व्हायला मला हे मी या आधी पण केलेलं आहे. सो लेट्स सी हाव इट गोज. तोपर्यंत मी त्यांचं लाईव्ह लोकेशन तर कंटिन्यू चेक करतेच आहे. शी विल बी हिअर एनी मोमेंट. पाषाण तर क्रॉस केलेलं आहे आणि मी बावधनमध्ये त्यांची वाट बघतीये. आय गेस मोर 5 minutes आणि शी विल बी हिअर एनी मोमेंट. सी माय क्लायंट इज हिअर. एवढं परफेक्ट पार्किंग केले माझं क्लायंट, एकदम परफेक्ट. हॅलो, हाय. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम मस्त. थोडी भीती वाटली स्टार्टला. हा, जेव्हा घरातून गाडीत बसले तोपर्यंत भीती वाटली होती. एकदम म्हटले जावं की नको जावं. म्हटलं गाडीत बसले, चला होईल ते होईल. एक नंबर. आता मला कधीच भीती नाही वाटणार गाडी काढायला. थँक्यू. खरंच थँक्यू. मोस्ट वेलकम. तेच इम्पॉर्टंट आहे की आपण लास्ट नाही का एकदा तरी एकटाच गाडी काढली पाहिजे. मला लास्ट मोमेंट पर्यंत वाटत होतं मला जमेल का नाही. म्हटलं ठोकायचे पण नाही. ट्राय केला मी आणि सगळं इन्स्ट्रक्शन म्हणजे बॅक ऑफ द माइंड चालू होतं की तू सांगितलं ना घाबरायचं नाही. गाडी जर हे झालं का लगेच क्लच दाबून म्हणजे फर्स्ट गिअर वर घ्यायची. मुव्हिंग मध्ये फर्स्ट टाकायचा. मुव्हिंग मध्ये हाफ क्लच करून ठेवायचं. सिग्नल सुटायला आल्यावर सगळं म्हणजे डोक्यात बॅक ऑफ द माइंड तेच चालू. थँक्यू. मोस्ट वेलकम. चलो आता कोथरूडला जाणार आहे ना आपण. नाही गाडी आहे ना खूप लांब होती. पेट्रोल भरायचं आपल्याला. येस, मग आपण इथेच भेटूया बावधनमध्ये. खूप भारी वाटलं. म्हणजे प्रॉपर असं एकदम असं लोड आलं होतं. सगळं लोड बघितल्यावर मी इथे थांबवली ना गाडी. कुठे गेली म्हणजे मला तू समोर दिसली असते ना गाडीतून उतरून डायरेक्ट अक्केला असते. दिसली नाही का मी तुला शोधत होते. अरे परत फर्स्ट टाकावं लागेल. आणि जुडिओच्या चौकातून आले. अरे वा. जुडिओच्या सिग्नलला मी थांबले नाही. विचार कर. गाडी कंटिन्यू चालू होती म्हणजे लास्ट 10 seconds होते. मग मी फर्स्ट गिअर टाकला. म्हटलं जाऊ दे बघू ट्राय करू. एक नंबर गेली गाडी. आणि एका टर्नला पुढे नाही का ते पेट्रोल पंप आहे बाणेरचा, तिथून टर्न आहे समोर. त्या टर्नला तर समोरून स्कूल बस, इकडनं तो टेम्पो आणि इथून मी आणि मागून हॉर्न वाजवते कंटिन्यू एक मुलगी. तिला म्हटलं जा बाबा मी काय नाही हळूच येणार. त्या बाबांनी थोडा रिलीज केलं पण गाडी एकदाही बंद नाही पडली. ते खूप मला आनंद आहे त्याचा. ते भारी. एकदा पण नाही बंद पडली गाडी. मी तेच म्हणलं ना की हे आपलं राहिलंय की तू स्वतः चालवत यायचं. व्हेन्यू असते ना थोडं जास्त लोड असतात बट अजून इझी झालं असतं. खूप इझी झालं असतं व्हेन्यू ने. पण हे पण पाहिजे ना, हे गाडीची पण सवय पाहिजे. येस. मी गाडीत बसले, पेट्रोल कमी होतं. चिकीला विचारलं, चिकी नाही काय नाही जाईल गाडी, काय टेन्शन. म्हणून काढली. म्हटलं मर्दे बंद तर बंद, कधीतरी प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. हो
गाडीत बसले म्हटले जावं का वेन्यू बाजूलाच आहे. माझे नवरा झोपला आरामात. मी जेव्हा कळल वेन्यू नेली झोप उडाल बिचारा माझ्या नवऱ्याची. मग अशी आत्ताच जस्ट मी त्याला फोन केला, म्हणलं की वर्षाचं लाईव्ह लोकेशन तुला शेअर आहे का, कारण की मला अपडेटच होत नव्हतं. अच्छा, नाही तुझ्या दोन्ही नंबरवर पाठवलं. हो, पण दोन्ही नंबरला अपडेट नव्हतं होत. काय माहिती तुझ्या इथे रेंज नसेल तिथे. आलीच ना इंडियाच्या. भारी होता ना पण एक्सपिरियन्स. एक नंबर. म्हणजे मला असं वाटलं मी स्वप्न होत होते झोपले ते आणि झोपेतून उठले आणि तू दिसली. म्हणजे मी वेगळ्याच झोन मध्ये होतो. फुल माझं सगळं लक्ष आहे ना, कारण की तुला माहिती चालवण्याकडेच होतं. हा, कारण की तू एकटीच आहेस ना आता. आतमध्ये जायचं होतं ना आपल्याला. हा, इंडिकेटर दिलं ना. बघ येस, पेट्रोल भरून झालेलं आहे. आता आपण कुठे जाणार आहे? कर सरळ लेफ्ट, थोडी लेफ्ट, थोडी लेफ्ट. येस, डन अँड स्ट्रेट. थोडी लेफ्ट. सर्कल नाही का हा, जिथून हायवे कनेक्ट होतो बघ या रोडला, हा. त्याला सोडली आणि बोट कडकड कडकड वाजवली. काय काय एक्झाम मध्ये नाही का आपण पेपर लिहून झाला आपण बोट परफेक्ट. सेकंड थोडं ऍक्सिलेट कर आणि मग टाकावं लागेल, कारण की चढ आहे अख्खा. गाडी पण मागे ना भरपूर. कुठे जायचं? सरळ जायचं का? खालून जाऊ. इथून आपण कधीच गेलो नाहीये ना. पोलीस असतील ना ते, मोस्टली नसतील दुपारचे. इंडिकेटर. हा, मला कोथरूडला जायचंच आहे. हो, गणपती बाप्पा मोरया म्हणली होतीस का निघताना? मी पण म्हणलं होतं. 2 बसेस. तू तिकडे चाललो. बघ कसं, बघ कसं. शहाणपणा. टाक फर्स्ट. झालाय, फक्त ब्रेक सोड. येस, व्हेरी गुड, परफेक्ट. थोडीशी ऍक्सिलरेट कर आता. ओके, आता इकडून पण येतील. बरं आहे आपण फर्स्ट वरच आहे. कर इकडे सरळ. एक सेकंड. इंडिकेटर बंद. लेफ्ट. थांबा, बघ लेफ्ट. फिरा. थांबला बघतो. बरं झालं, धन्यवाद दादा. आणि हे काय बावळट नॉनसेन्स बायकर. हे पण येणार व्हिडिओ. बरं झालं सांगितलं. इकडनं आपण उतरायला जसं आपण घाटामध्ये गेलो होतो ना, की फक्त ब्रेकच दाबायचा, तसं करायचं. तीन गाड्यांवर प्रॅक्टिस. 3 गाड्यांवर झाली. I10, I20 आणि व्हेन्यू. एकदा माझी पण देते चालवायला. होंडा सिटी पण. येस. तीन गाड्यांवर प्रॅक्टिस. 3 गाड्यांवर झाली. I10, I20 आणि व्हेन्यू. एकदा माझी पण देते चालवायला. होंडा सिटी पण. येस. सेकंड गिअर. येताना आहे थोडंसं ट्रॅफिक. इथे यायचे. या
बघत होते. खरं आणि काय ग्रीन सिग्नल आपला आहे, हे लोक काय चालले नॉन सेन्स. कशी काढली मी गाडी, तू बघितलं नाही? बघितलं तो माणूस गाडी टर्न करत होते तेव्हा हे लोक बघ. तिथे चीन मी ट्रक लोकांना हे करून आले. एवढे घाबरले होते ना मी बाबा. अरे तू घाबरवायला पाहिजे. गाडी बंद पडणार गॅरंटी होती मला, पण बंद नाही पडली. मी हाफ क्लच सोडलंच नाही. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ. आता हे बघू, आता गाडी सोडली नाही पाहिजे. हो चालेल ना? हो तेच म्हणलं ना मी, प्रॅक्टिस कंटिन्युअसली ठेवायची. दादाला पहिला दोन्ही साईडने गाड्या होत्या, कोणाला तरी थांबवा लागेल. मग आपण काय करू, SNDT पर्यंत जाऊ आणि मग SNDT पासून हॉर्न दे. हा याला पण म्हणतो. SNDT पासून मग करिश्मा पासून आत जाऊ, म्हणजे तो पण रूट होईल आपला खालचा. तो येणार आहे माणूस फर्स्ट. झाला. व्हेरी गुड वर्षा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. पार्टी येस येस, व्हाय नॉट. काय पार्टी करायची बोल. आज व्हॅलेंटाईन्स डे पण आहे. व्हॅलेंटाईन्स डे करते. तेच ना, काय कौतुक आहे. मला पण काय कौतुक नाहीये. व्हॅलेंटाईन्स डेचा फायदा घेऊ, कुठेतरी ऑफर असेल तर तिथे जाऊ. ये भी है. करिश्मा चौकात बोलतोय का? आता आला. आमचा एकदम इंटरनॅशनल हॉल आहे. वाजव गं वर्ष. वेगळा वेगळा वाजतो. सो जे मी इतके दिवस लाईव्ह मध्ये करत होते ना, तेच आता मला इथे व्लॉग मध्ये करायचं आहे. ऐसा मेरे को समझ में आ गया है. केवढं ट्रॅफिक आहे बघ. आपल्याला ट्रॅफिक करायचं होतं ना, म्हणून ट्रॅफिक आहे आज. बस. एका मुलाने काय केलं होतं, इथे ना ऑरा आहे ना, तिथे S आधी काढलं होतं. आपणच होतो ना. हा पाहिलेलं का? सौरभ लाईन मध्ये गाडी बंद पडते. चक्क नाही नाही. पाच का वर्षा जागा मिळाली डायरेक्ट गाडी लावतो. बघ ना. आता जो पुढचा सिग्नल येईल ना, तिथून आपण असं असतात पोलीस. हा तिथून राईटला जाणार. हा टाक सेकंड. टाक टाक. बरोबर लाईन मध्ये आली. घे ऑराच्या मागे. काका तर येणारच आहेत मध्ये. स्लो केली लोकांनी. सिग्नल लागला. आपण असू देत राईटलाच, आपल्याला राईटलाच जायचं असेल. व्हेरी गुड, व्हेरी स्मूथ. राईट देऊन ठेव इंडिकेटर. जास्त नको सोडू, तेव्हा जास्त सुटलं. दाब थोडंसं. असंही उतारावरच गाडी बंद
बंदच नाही पडणार. फिरव. Very good. कर सर. घेऊन आहे लोक सगळे इकडचे. जब्बे. अच्छा इकडनं हा हा. तिकडे इथून आहे नाना बघ. पेठत नाही नाना सदाशिव पेठ नाही रे बाळा, सदाशिव पेठ नाही, ते KHS स्कूल आहे ना. तिथून रोड आहे ना तिकडे जायला. हा. मला माहिती तो रोड. कॅनल रोड ना. रोडचं नाव नाही माहिती, कुठलं तरी रोड नाही, तिथून जातात. कारण आहे ना एकदा तिकडनं आहे ना खूप गर्दी होती रस्त्यावर. तर मी एका माणसाला विचारलं हा रोड कुठं जातो. हा. त्याने मला विचारलं कुठे जायचं. म्हटलं कोथरूडला. म्हटलं जा इथून. मला कुठे माहिती इथून आलं असं जायचं. मी सरळ गेले ना वर. अरे बापरे. एका माणसाने सांगितलं मला. लेफ्ट मागे पण बघायचा लेफ्टला आणि मग घ्यायचं. आणि अशा प्रकारे आमचे 10 दिवस कंप्लीट झाले. त्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे होता, तर आम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे, त्यामुळे आम्ही जरा खादाड काम केलं, चहा पिला, सेल्फीज काढले. चलो आता गाडी पार्क केलेली आहे. आता घरी पोहोचून मला मेसेज करा. ओके ओके. कीप इन टच. येस. ड्राईव्ह युअर सेल्फ. गाडी चालवत राहा. हो नक्की. आणि व्हिडिओज पण शेअर करत राहील. येस नक्कीच. घरी पोहोचून नक्की मेसेज करा. बाय बाय. बाय बाय. सी यू.